आता न्यूज टॉप 9 मध्ये पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून TV9 नेटवर्कचं अभिनंदन। TV9 नेटवर्कनं भारत मंडपमध्ये घेतलेल्या कार्यक्रमाचं नरेंद्र मोदींकडून कौतुक। मैं TV9 को विशेष रूप से बधाई दूंगा क्योंकि पहले भी मीडिया हाउस समिट करते रहे हैं, लेकिन ज्यादातर एक छोटे से 5 स्टार होटल के कमरे में वो समिट होती थी। ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली, ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा। ईडी को दिन रात गालियां दी जा रही है। ईडी ने 22,000 करोड़ रुपए से अधिक वसूले हैं। ये पैसा कानूनी तरीके से उन पीड़ितों तक वापस पहुंचाया जा रहा है। 1500 कायदे केंद्र सरकारनं रद्द केले, ज्यामुळे जनतेला छळ होण्यापासून सुटका झाली आणि सरकारी यंत्रणांची ऊर्जाही वाचली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। रूल्स और रेगुलेशंस को भी कम किया, उन्हें आसान बनाया। करीब 1500 ऐसे कानून थे जो समय के साथ अपना महत्व खो चुके थे, उनको हमारी सरकार ने खत्म किया। देशात लाखो गावखेड्यांमध्ये बँकांची सुविधा नव्हती, मात्र आज देशभरात 5 किलोमीटरच्या अंतरावर बँकिंग सुविधा। TV9च्या ग्लोबल समिटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन। लाखों गांवों में बैंकिंग की कोई सुविधा ही नहीं थी। हमने स्थिति को भी बदला है। आज देश के हर 5 किलोमीटर के दायरे में कोई न कोई बैंकिंग टच पॉइंट जरूर है। भारतीय अर्थव्यवस्था 11 वरून 5व्या स्थानी। 7 ते 8 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 5व्या स्थानावर आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती। 70 साल में 11वें नंबर की इकोनॉमी बना, वो महज 7-8 साल में 5वें नंबर की इकोनॉमी बन गया। शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय पुढे घेणार, मात्र यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही। कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। पीक कर्जाचे परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही। 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा। निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो, मात्र आता तशी परिस्थिती नाही। भविष्यात निर्णय घेऊ, अर्थमंत्री अजित पवार स्पष्टच बोलले। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा। पीक कर्जाचे परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही। विधिमंडळाच्या विविध समिती जाहीर। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना स्थान नाही। दादांनी वादग्रस्त असलेल्या मुंडेंसह भुजबळांनाही लांब ठेवल्याची चर्चा। राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान, तर मवियातील लोकलेखा समितीवरून पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल। पत्रकारांच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे यांचं उत्तर। 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी। आत्ताच कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे। आता तुम्ही काय सांगताय, एक मूल आता पहिलीत आले, त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार? तर म्हणतील, जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील ना।